वर्षानंतर परत पेपराला येतो आपण. कॉलेजमध्ये आलो तरी आमचा अभ्यास थांबत नाही. टेन्शन देते खूप धाकधूक होती, कारण की जर नाही चालत तर कसं वाटतंय. छान वाटतंय. शिकवलंय ते तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसतच पुढं. इतनी शक्ति हमें दे न दाता. काय हाँ तूने फुल लिखा है. इसको ना डाल दे. 2 शीट लेके आया मैंने पूछा. हाय हॅलो, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. अकाउंटचा पेपर आहे, म्हणजे इंटरनल एक्झाम चालू आहे आमच्या आणि अभ्यास तर काहीच झालेला नाही. म्हणजे जो काही काल आम्ही अभ्यास केला त्यात बी विसरून जातोय सारखं. काय ते डेबिट क्रेडिट काय ते उमजतच नाही बाबा. फक्त क्रेडिट किती पैसा किती बस फक्त तेवढंच मोजता येतं आम्हाला. कॅल्क्युलेशन जमत आहे बऱ्यापैकी, बऱ्याच काही गोष्टी अजून. कोणत्या याच्यात कोणत्या कॉस्ट शीटमध्ये काय घ्यायचं, ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय घ्यायचं काहीच उमजत नाही. कारण कॉमर्स बॅकग्राऊंड नसल्यामुळे फार अडचण येत आहे. आणि कॉमर्सवाल्यांकडून आम्ही जेवढं शिकून घेता येईल तेवढं शिकून घेण्याचा प्रयत्न करतो. आता आपण आवरू जाऊन फ्रेश होऊ, मस्तपैकी आपली रूम आवरू आणि मग बघू. चला तर मग जाऊ रूम आवरू. चला बघूया. परत एकदा ग्रुप स्टडीसाठी परत जावं लागणार आहे पेपराच्या आधी 1-2 तास तरी, नाहीतर घाटांगड्या खात घ्यावं लागतील आम्हाला. नाहीतर फालतूमध्ये बॅकलॉग लागायचे चान्सेस वाढतील आमचे. त्यामुळे बघूया. जेवढा ऑफिस मध्ये लागणारा खर्च आहे ना सर, तेवढा तुझा प्रॉफिट अँड लॉसच्या अकाउंटला येतो. आणि बाकी जेवढी मालमत्ता वगैरे आहे ना सगळी ते तुझा बॅलन्स शीटला येईल सर. दोघं बाजूला 15, इथे पण 15 आले. आता आम्हाला ट्रिक सांगतोय भाई आद्या. अरे बरं पाहिजे ना, 75 + 15 90 होता ना. प्लस करून टाकायचं समजा. हे दोघं सेम असल्यावरतीच काय समजलं समजतंय. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे ट्रायल बॅलन्स. आधी तर समजा 90 जागी 95 आलं असतं, मग काय केलं असतं, असं केलं असतं. प्लस 5%. दोन लेजेंड पोरं आता अभ्यास करून चालले. चुकून बॅक लागले अकाउंट त्याला जमतं, थिअरी मला जमती. असा विषय. जर इकडची जास्त आली इकडची कमी आहे तर ग्रॉस लॉ असेल. म्हणजे दोन्ही बाजूला प्रॉब्लेमच नाही सर. कॅरेट डाऊन पण येतो. इकडे कॅरेट डाऊन, ग्रॉस प्रॉफिट कॅरेट डाऊन येतं वरती ट्रेडिंगला. कॅरेट डाऊन बस असा विषय. जमलं. पाहिलं तुम्ही आता कसा विषय होतोय आमचा. 2 दिवस दिले होते आम्हाला, तरी आम्हाला शेवटच्या दिवशी आम्हाला कपडे घ्यायची सवयच नाही का. आता खूप आता समजायला लागले आम्हाला, पण आता वेळ कमी आमच्याकडे. जेव्हा बाकीचे ते हुशार पोर राहतात नाही का, जेव्हा त्यांची रिव्हिजन करून सगळं एकदम संपून जातं, तेव्हा आम्ही रिव्हिजन करायला, तेव्हा आम्ही सॉल्व्ह करायला सुरुवात करतो नाही का. तेव्हा तर आमची सुरुवात होती. एवढं टॅलेंट भरलंय ना. एवढे अवघड विषय आहे. तर बघूया आता नॉन अकाउंट बॅकग्राऊंड वाले पोरं पेपर दिल्यावर कसं त्यांचे रिॲक्शन. आम्ही आता मेहनत केली, आमच्या सवंगडींनी आम्हाला फार शिकवलंय, ते तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेलच पुढं. आणि आता आम्ही एक युट्यूबचे लेक्चर बघतोय की हाऊ टू क्रॅक अकाउंट एक्झाम इन 1 hour. जर नाही चालत तर जर भाई ते सम आलंच नाही, जे केलंय तेच नाही आलं, गोंधळ तर होणार आहे, मस्ती तर होणार आहे, अवघड कामं तर होणार आहे. कारण टेन्शन देते खूप धाकधूक होती, कारण की कुठे जाऊ नका बघत राहा. बघा आता आमचा गेट इथं नाही, आम्हाला जावं लागतं. मग गाड्या बिड्या लावल्या आम्ही. नाही पर्सनल अवघड काम आहे फक्त. आणि इम्पर्सनल कॉलेजमध्ये आलो तरी आमचा अभ्यास थांबत नाही. इंडिया असता आम्ही ना 2 राहतात. रिअल अकाउंट उलटा पालटा करून राहणार डायरेक्ट. एखाद्या व्यक्तीचं अकाउंट नाही का तुझं झालं. आमची पोरं कोणालाच पडू देणार नाही. एवढा अभ्यास चालू आहे, सगळ्यांना घेऊन चालतील सोबत. अशी पोरं प्रत्येकाला भेटू. मित्र कमावणं हीच मोठं रत्न आहे. वर्षानंतर परत पेपराला येतो आपण. म्हणजे काय फिलिंग. खूप वर्षांतर पेपर देतोय मी कॉलेज. याचा देतोय. कसं वाटतंय. छान वाटतंय. 10 चिल्लर. साहिल तुला कसं वाटतंय. भाऊ मला माझ्या फिलिंग्स समजत नाही आता. मी फिलिंगलेस आहे मी आता सध्या. मला म्हणजे मला समजत नाही, मला खुशी होती का घाबरतोय मी का काय होतंय. म्हणजे ना खुश होऊ ना उदास होऊ. बस आली खाली गाडी आली इकडे. ना खुश होऊ. आता मी तुला फिलिंग्स आहे ना माझे पेपर झाल्यानंतर सांगू शकेल का आता मला कसं तेव्हा ते गँग पाहिजे गँग.
इतनी शक्ति हमें दे न दाता. आम्ही राज पिक्चर बघून आलोय आता. येस आता तो पेपर को बात चले. चलो वॉशरूम जाके आते. अबे किधर है पेपर में पेपर में ऐसे भी नहीं क्या. बता भाई चला एक. years later. अरे आम्हाला सारखं पाणी बिनी पाजा. टॉपर्स लोक डिस्कशन करताना याचं म्हणणं आहे की मी फुल पेपर लिहिलाय. मैंने बस लिखा है. तूने फुल लिखा है साले. डाल दे की 2 शीट लेके आया मैंने पूछा सही लिखा है तूने बोलता. अरे वो अरे ते नाही, कुरकुरे सर आमच्याकडेच पाहत होते. ती जी पोरगी ना ती म्हणते मी पेपर लिहिला नाही. हा का फक्त पास व्हायला पाहिजे मग पाहू आम्ही. तिने पेपर लिहिला नाही. लिहिलाय 3 तास ती काय करत होती मग तिने पुरवणी घेतली मला याचं सांग पहिले. खूप भंगार. पण ठीक आहे आपण ट्राय केलंय काहीतरी पास आहे मी डायरेक्ट किती नाही 4 सप्लिमेंट लावले म्हणजे असे जॉईंट पण त्यातले 10 मार्क गेले. बघू आता. कशी हिची भाषा म्हणजे गोंजारतय बताया या ग्रुप मध्ये ना आता काही मेंबर्स ना absent आहे नाही का.